नमस्कार. काय नाव आपलं? विष्णू पवार. विष्णू पवार. गाव कोणतं? सातारा. सातारा. आपल्याकडून अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी कशासाठी घेतलं होतं? शुगरसाठी. तुम्हाला शुगर किती वर्षापासून? 2009 पासून. 2009 पासून. साधारण 15-16 हो, वर्षापेक्षा हो. तुम्हाला शुगर त्यासाठी गोळ्या औषधं चालू ते करून देखील तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम होते? बाकी काय डोकं दुखत, चक्कर मारती, ताण लागायची, असे तर म्हणा लगेच सारखं जायला लागायचं. हातापायला मुंग्या यायच्या. शारीरिक त्रास खूप वाढले होते. आता हे अँटॉक्स डी आणि टी घेऊन किती दिवस झाले? 3 महिने झाले. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये आता काय सांगाल, काय फरक आहे? आता काय कम्प्लीट फरक आहे. आता काय तक्रार काय नाही. जे काही शारीरिक त्रास होते ते आता पूर्णपणे तुमचे क्लिअर झाले. कुठलाही त्रास सध्या जाणवत नाही. पहिला प्रश्न, हे चालू करण्याआधी तुमचे शुगर रिपोर्ट किती होते? पहिल्या HbA1c 9 होता. 9 होता. ते आता 6 झाला. आता 3 महिन्यानंतर तुम्ही चेक केलं, 6 झालं. म्हणजे जवळजवळ 3 पॉईंट HbA1c काय झालंय, कमी झालं. आपलं हे अँटॉक्स डी आणि टी वापरताय, ह्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे समाधानी. बाकी अजून काही प्रॉब्लेम होते तुम्हाला? किती तुम्हाला? अजून काय, माझं वजन जास्त वाढलेलं होतं. बर. आता हे औषध घ्यायच्या अगोदर 97 होतं. 97 किलो वजन. 97 किलो. तेव्हा आणि त्यामुळे जेव्हा चालता येतं मला येतच नव्हतं. त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. त्रास होत होता. शारीरिक त्रास. आता किती झालं? आता 84 झाले. 84 किलो वजन. 84 किलो वजन. त्यामुळे आता तुमचं वजन कमी झाल्यामुळे अजून बाकी गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात. चांगलं हलकं वाटते सगळं. आता एकंदरीत आपल्या हे समर्थ सोशल फाउंडेशनचं अँटॉक्स डीच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात? बरोबर. तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला ह्याच शुभेच्छा. तुम्ही फिट आणि हेल्दी आयुष्य जगो यासाठी आपल्या संस्थेकडून तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार काकी. नमस्कार. काय नाव तुमचं? गीता दत्तात्रय महाडिक. राहणार? कसबा तारळे. कसबा तारळे, कोल्हापूर. होय. आता मला सांगा, समर्थ सोशल फाउंडेशनचं अँटॉक्स डी आणि टी हे तुम्ही काय आजार होता म्हणून वापरताय? शुगर होती मला. शुगर तुम्हाला किती वर्ष आली आहे? 7 वर्ष झाली. आता हे औषध तुम्ही किती दिवसापासून वापरताय? 3 महिने झाले. हे औषध वापरायच्या अगोदर तुमची शुगर किती होती? 300. आता हे 3 महिने वापरल्यानंतर तुमची शुगर किती आहे? जेवायच्या अगोदर 100 आहे, जेवल्यानंतर 120-130 असे आहे. म्हणजे तुम्ही आता शुगर नॉर्मल आहे? होय. आता दुसरं मला सांगा की हे औषध चालू करायच्या अगोदर शुगरमुळे तुम्हाला काय त्रास जाणवत होते? मला चक्कर येत होती, पायातनं वळी वगैरे मारत होते. त्या सगळ्या कमी आलेल्या. पूर्णपणे त्या कमी आलेल्या आहेत? आलेल्या आहेत. बरं. आता हे औषध वापरून तुम्ही समाधानी आहात का? आता मला सांगा, ह्या औषधाबद्दल तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल? मी लोकांना एवढे सांगेन की हे औषध चांगलं आहे, रिझल्ट चांगला आहे या औषधाचा, तुम्ही घ्या. तुम्ही समाधानी आहात? आहे समाधानी आहे. धन्यवाद.